हाय फ्रेंड्स, बघा आपला न्यू टॉपिक आहे आता वेक्टर फंक्शन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल्स. बघा आपण प्रिव्हियस लेक्चरला एक्झाम्पल्स बघितले होते. आता वेक्टर फंक्शन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल्स त्याची डेफिनेशन बघूया. लेट ए अँड बी बी टू नॉन एम्प्टी सबसेट्स of set R of natural numbers. Let W be non-empty subsets of R cube. A function V bar is running from A cross B to W. It's called vector function of two scalar variables. In component त्याचे component दिलेत बघा. V bar of xy is equal to V1 of xy I bar plus V2 of xy into J bar plus V3 of xy into K bar. बघा वेक्टर फंक्शन ऑफ 2 and 3 व्हेरिएबल्स. ते कसं हवं आपल्याला, डब्ल्यू कसा पाहिजे, नॉन एम्प्टी पाहिजे, नंतर आर क्यूब ते कसं फाइंड होतं, कसं असतं ते फंक्शन स्केलर व्हेरिएबलचं असतं. ह्या पद्धतीने महत्वाच्या मेथड्स लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे बघा लिमिट ऑफ अ वेक्टर फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल्स. त्याची डेफिनेशन बघूया. लेट व्ही बार ऑफ एक्स वाय बी अ वेक्टर व्हॅल्यूड फंक्शन ऑफ 2 स्केलर व्हेरिएबल्स एक्स वाय इफ for epsilon कसा हवा आहे greater than 0 there exists delta greater than 0 such that mod of v bar of xy minus 1 bar less than epsilon whenever 0 less than root of x minus a square plus y minus b square. y minus काय तो b square less than delta, then we say v bar tends to the limit 1 bar as xy tends to ab. बघा पेअर मध्ये ab दिलेलं आहे अँड बी रिटर्न कसं करू शकतो आपण त्याला, v bar of xy is equal to 1 bar. मग काय दिलेलं आहे xy tends to ab. बघा याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की फॉर ॲप्सिलॉन कसा पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन पाहिजे. व्ही बार आणि xy कसे दिले आहेत, व्हॅल्यूड फॉर फंक्शन ऑफ 2 स्केलर व्हेरिएबल दिलेले आहेत आणि त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा आपल्याला, रूट ऑफ x मायनस a स्क्वेअर प्लस y मायनस b स्क्वेअर. नेक्स्ट बघूया आता आपण. नेक्स्ट आहे कंटिन्युटी. डेफिनेशन आहे त्याची. अ व्हेक्टर व्हॅल्यूड फंक्शन व्ही बार इज इक्वल टू व्ही बार ऑफ एक्स वाय ऑफ 2 स्केलर व्हेरिएबल्स x and y is said to be continuous at AB if first a v bar of AB is defined and second limit of v bar xy v bar of AB xy tends to AB. बघा त्याचं आपल्याला दोन हे दिलेल्या होत्या, केस दिलेला होता. व्हेक्टर फंक्शन कसं पाहिजे, व्ही बार इज इक्वल टू व्ही बार ऑफ एक्स वाय आणि स्केलर व्हेरिएबल एक्स अँड वाय सेड टू बी कंटिन्युअस ॲज पेअर ऑफ ए बी. त्याच्या दोन कंडिशन दिलेल्या होत्या की व्ही बार ए बी कसा पाहिजे आपल्याला, डिफाईन अँड सेकंड लिमिट ऑफ व्ही बार ऑफ एक्स वाय इज इक्वल टू व्ही बार ऑफ ए बी आणि एक्स वाय टेन्स टू काय पाहिजे आपल्याला, ए बी. नोट बघूया. व्ही बार ऑफ एक्स वाय इज इक्वल टू व्ही वन ऑफ एक्स वाय आय बार प्लस व्ही टू ऑफ एक्स वाय जे बार plus v3 of xy k bar. It's continuous at AB if each of v1, v2 and v3 कसे पाहिजे ते continuous at pair of AB. बघा ही कंटिन्युटीची डेफिनेशन होती. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट टॉपिक आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे. लेट व्ही बार इज इक्वल टू व्ही बार ऑफ एक्स वाय, याला आपण इक्वेशन फर्स्ट दिलं. be a vector valued function of 2 scalar variables x and y. Let delta v bar be change in v bar corresponding to change delta x in x when y is kept fixed. Therefore v bar plus delta v bar is equal to v bar of x plus delta x comma y. ला आपण काय दिलं, इक्वेशन सेकंड. मग सबस्टिट्यूटिंग करायचं आपल्याला, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. मग फर्स्ट काय दिसतंय आपल्याला, डेल्टा व्ही बार इज इक्वल टू व्ही बार प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय मायनस व्ही बार ऑफ एक्स वाय. म्हणजेच देअरफॉर डेल्टा व्ही बार डिवायडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू व्ही बार ऑफ एक्स प्लस डेल्टा एक्स कॉमा वाय मायनस व्ही बार ऑफ एक्स वाय divided by delta x as it is. Therefore delta v bar divided by delta x is equal to v bar of x plus delta x comma y minus v bar of x y divided by delta x exists and finite, then it is called the partial derivative of v bar with respect to x and it is denoted by
डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स. सिमिलरली बघा मग आपण त्याच्या पद्धतीनेच डॅबा व्ही बार बाय डॅबा व्ही पण काढू शकतो. देअरफॉर डॅबा व्ही बार बाय डॅबा वाय इज इक्वल टू लिमिट ऑफ डॅबा वाय काय टेन्स टू 0. म्हणजेच व्ही बार ऑफ एक्स कॉमा वाय प्लस डेल्टा वाय मायनस व्ही बार ऑफ एक्स वाय divided by delta y as it is if the limit exists and finite. नोटे बघा त्याची. It is first step it can be easily proved that if first step v bar is equal to v1 of xy I bar plus v2 of xy j bar plus v3 of xy k bar. then जर असं असेल तर कसं लिहू शकतो आपण डॅबा u bar by डॅबा x is equal to डॅबा v1 by डॅबा x I bar plus डॅबा v2 बाय डॅबा एक्स जे बार प्लस डॅबा v3 बाय डॅबा एक्स के बार. बघा म्हणजे काय केलं आपण डॅबा यू बार बाय डॅबा एक्स जर आपल्याला काढायचं असेल तर प्रत्येकाला व्ही बारला पहिले मल्टिप्लाय केलं, नेक्स्ट v2 अँड v3. नेक्स्ट आपल्याला आता हायर ऑर्डर. सेकंड इज द हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आर डिफाइंड ॲज फॉलोज. सेकंड डॅबा स्क्वेअर व्ही बार बाय डॅबा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स इंटू डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स. बघा ही टर्म आपण अशी पद्धतीने फोल्ड करून लिहू शकतो. कॉमा डॅबा स्क्वेअर व्ही बार बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा वाय इंटू डॅबा व्ही बार बाय डॅबा वाय. नेक्स्ट डॅबा स्क्वेअर व्ही बार बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स लिहून घेऊ आपण. नेक्स्ट डॅबा बाय डॅबा एक्स इंटू डॅबा व्ही बार बाय डॅबा वाय. या पद्धतीने याची फोड केली. कॉमा डॅबा स्क्वेअर व्ही बार बाय म्हणजे हायर ऑर्डर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. डॅबा स्क्वेअर व्ही बार बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा वाय एका याच्यामध्ये इंटू डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स. अशा पद्धतीने आपण हायर ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे करू शकतो. नेक्स्ट थर्ड आहे द पार्शियल डेरिव्हेटिव्ह फॉर फंक्शन ऑफ 3 व्हेरिएबल्स can similarly be defined. नेक्स्ट टॉपिक आहे बघा थेरम्स ऑन पार्शियल डेरिव्हेटिव्ह. वी स्टेट हिअर द फॉलोइंग थेरम्स ऑन पार्शियल डेरिव्हेटिव्ह इफ u bar and v bar are vector functions and psi is a scalar function of two scalar variables x and y. then बघा त्याच्यातलं फर्स्ट दिलंय डॅबा बाय डॅबा एक्स यू बार प्लस व्ही बार इज इक्वल टू असेल तर डॅबा यू बार बाय डॅबा एक्स प्लस ऑर मायनस ॲज इट इज डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स. नेक्स्ट सेकंड आहे डॅबा बाय डॅबा एक्स इंटू यू इंटू व्ही बार असेल तर इज इक्वल टू यू बार डॉट डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स प्लस डॅबा यू बार बाय डॅबा एक्स इंटू व्ही बार. म्हणजेच यूचा डेरिव्हेटिव्ह डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स ॲज इट इज अँड यू डॅबा व्ही बार जर असेल तर यू इंटू केला आहे आणि यू बार जर असेल तर व्ही इंटू केलेला आहे. ह्या पद्धतीने मल्टिप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट थर्ड आहे बघा प्लस ऑर मायनस घेतलं, नेक्स्ट डॉट घेतलं, नेक्स्ट क्रॉस डॅबा बाय डॅबा एक्स इंटू यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू यू बार क्रॉस डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स प्लस डॅबा यू बार बाय डॅबा एक्स इंटू क्रॉस व्ही बार. अँड फोर्थ आहे डॅबा बाय डॅबा एक्स इंटू साय ऑफ यू बार इज इक्वल टू साय घेतला आपण साय इंटू डॅबा यू बार बाय डॅबा एक्स प्लस डॅबा साय बाय डॅबा एक्स इंटू काय घेतला मग आपण यू बार घेतला. आणि फिफ्थ आहे बघा इफ यू बार इज इक्वल टू एक्स वाय अँड इफ डॅबा स्क्वेअर व्ही बार डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय अँड डॅबा स्क्वेअर व्ही बार डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स exist and are continuous, then डॅबा स्क्वेअर व्ही बार डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा स्क्वेअर इंटू व्ही बार डिवायडेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा एक्स. बघा म्हणजेच काय केलं आपण हे डॅबा एक्स जर असेल डॅबा एक्स डॅबा वाय पण लिहू शकतो, डॅबा वाय डॅबा एक्स पण असे उलट सुलट पण लिहू शकतो. ते कसे असतील कंटिन्युअस. नेक्स्ट आहे 6 चेन रूल. चेन रूल काय इफ व्ही बार इज इक्वल टू व्ही बार इंटू एक्स वाय अँड एक्स इज इक्वल टू x into st and y is equal to y of s comma t, then डॅबा v bar by डॅबा x डॅबा s is equal to डॅबा v bar by डॅबा x into डॅबा x by डॅबा s प्लस आता v bar झालं आणि x ने आपण हे केलं. आता v bar डॅबा v bar by डॅबा y into डॅबा y divided by डॅबा s and next डॅबा v bar by डॅबा t. आता काय घेतलं आपण पहिले s and t, तर नेक्स्ट काय घेतोय आपण
डॅबा व्ही बार बाय डॅबा टी इज इक्वल टू डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स बाय डॅबा टी एक्स अँड टी प्लस डॅबा व्ही बार बाय डॅबा वाय इंटू डॅबा वाय बाय डॅबा टी या पद्धतीने. नेक्स्ट आहे बघा टोटल डिफरन्शियल. इफ व्ही बार इज इक्वल टू व्ही बार ऑफ एक्स वाय झेड देन द टोटल डिफरन्शियल डी व्ही बार इज इक्वल टू डॅबा व्ही बार बाय डॅबा एक्स इंटू डी एक्स प्लस डॅबा व्ही बार बाय डॅबा वाय इंटू डी वाय प्लस डॅबा व्ही बार बाय डॅबा डी झेड इंटू डी झेड. बघा म्हणजे डॅबा व्ही बार डॅबा इंटू घेतलं काय डी एक्स डी वाय अँड डी झेड या पद्धतीने. नोट बघूया. इफ आर बार इज इक्वल टू आर बारची व्हॅल्यू काय आहे मग एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार देन डी व्ही बार इज इक्वल टू डॅबा आर बाय बाय डी एक्स. जर आपल्याला त्याचं डी व्ही बार काढायचं असेल तर कशा पद्धतीने डॅबा आर बाय बाय डॅबा एक्स डी एक्स प्लस डॅबा आर बाय बाय डॅबा वाय इंटू डी वाय प्लस डॅबा आर बाय बाय डॅबा झेड इंटू डी झेड. म्हणजेच देअरफॉर आपल्याला काय मिळेल मग आर बार डॉट डी आर बार. हा आर आहे बघा डी आर बार म्हणजेच आर बार डॉट डी आर बार काय मिळेल मग आपल्याला एक्स इंटू डी एक्स प्लस वाय इंटू डी वाय प्लस झेड इंटू डी झेड या पद्धतीने आपल्याला ते मिळेल. बघा मग अशा पद्धतीने आपण थेरम्स ऑन पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याच्यावरचे सर्व एक्झाम्पल बघूया.